स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। आज एकदा परत अशी जुन्या पद्धतीची पारंपरिक जी चिंचेच्या फुलांची किंवा चिंचेचा मोहर किंवा चिंचेचा चिघोर असं तुम्ही याला जे म्हणत असाल, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते। ती भाजी मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे। खूप छान सोपी सरळ रेसिपी आहे। रेसिपी आपण चालू करूया। त्यासाठी मार्केटमध्ये आता चिंचेचे फुलं येतात। खूप छान लागते, आंबट, तिखट, खारट, गोड अशी ही भाजी लागते। हे अशा प्रकारचे फ्लावर्स येतात। तुम्हाला मी दाखवून देते जवळून। आता याला निवडून घेतलेला आहे। काडी कचरा काही असेल तर निवडून तुम्ही याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। या प्रकारचे फुलं चिंचेचे येतात। थोड्याफार काड्या जे चिंचेच्या फुलं त्याला चिटकले आहेत त्या राहिल्या तर चालतात, पण दुसरा जो कचरा असेल तो तुम्ही साफ करून घ्यायचा आहे। आणि याला आता एकदा 1 ते 2 पाण्याने थोडंसं मीठ टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जसं मी नेहमी सांगते, मिठाच्या पाण्याने भाज्या स्वच्छ धुवायच्या, म्हणजे मग आपल्याला त्या क्लीन होतात, त्याच्यात काही जंतू वगैरे राहत नाही। स्वच्छ याला धुवून घ्यायचं आहे चोळून। आणि काही म्हणजे टमाट्याची चटणी जशी आपण बनवतो फास्ट, तशीच ही भाजी एकदम फास्ट बनते। याला काहीच वेळ लागत नाही आणि एकदम टेस्टी लागते भाकरीसोबत खाण्यासाठी। तर फुलं धुवून झालेले आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे आपण। आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे। जेवढे तुमचे फुलं असतील त्या अंदाजाने तुम्ही तेल टाकायचं आहे। त्याचबरोबर लसूण इथे जो आहे तो थोडा जाडसर ठेचून घ्यायचा आहे। कांदा एक चिरून ठेवलेला आहे बारीक, आणि गूळ घेतलेला आहे थोडासा। सोबतच फोडणीमध्ये फक्त जिरे टाकायचे आहे। जसं की मी बोलते, काही भाज्यांना फक्त जिरेच टाकतात। आणि तिखट आणि हळद लागणार आहे। तर तेलामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर कांदा आणि लसूण पण याच्यातच सोबत टाकून दिलेला आहे। थोडा पहिले लसूण टाकायचं तर पहिले तुम्ही टाकू शकता, नंतर कांदा टाकू शकता, पण हे असे फ्राय होऊन जाते याच्यामध्ये। आणि काही मिनिटांमध्येच ही टेस्टी भाजी चटपटीत छान खूप बनवून तयार होते। तिखट आणि हळद तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे, कमी जास्त तुम्हाला। मी 1 मोठा चमचा तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथे। तर फुलं हे इतके छान लागतात खाण्यासाठी, असे पण थोडेसे खाले की आंबट लागतात ते। तर कांदा आता पूर्ण ट्रान्सपरंट होऊस तर आपल्याला फ्राय करायचा आहे आणि जळू पण द्यायचं नाही आहे। आणि पटकन फ्राय होण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथे। जर तुम्हाला असा मिठाचा अंदाज येत नसेल तर भाजी झाल्यावर पण शेवटी तुम्ही मग मीठ टाकू शकता। तर मीठ टाकल्याने कांदा पटकन गोल्डन ब्राऊन रंगाचा फ्राय होतो। तर कांदा आता आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कच्चा जास्त राहिला नाही पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये आता तिखट आणि हळद हे दोन्ही टाकून द्यायचं आहे। आणि तिखट आणि हळद टाकल्यानंतर याला लगेच आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि गूळ आहे तो चवीनुसार तुम्ही टाकायचा आहे। फुलं जरा आंबट असतात, त्यामुळे जर तुम्हाला अजून गुळाची आवश्यकता वाटली तर गूळ तुम्ही त्याच्यात थोडंसं टाकू शकता। आणि जे चिंचेचे फुलं आपण धुवून ठेवलेले आहे ते याच्यात टाकायचे आहे। खूप छान लागते ही भाजी, पारंपरिक भाजी आहे आणि एकदम गावाकडच्या सारखी टेस्ट येते। पावसाळा चालू आहे आणि गरम गरम भाजी ही भाकरीसोबत खूप छान लागते। आंबट, तिखट, खारट अशी या भाजीची चव लागते आणि सोबतच गोड पण याच्यात गुळाने एकदम चवदार ही भाजी लागते। नक्की करून बघा। जर तुम्ही जिथे राहता त्या एरियामध्ये जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्की ही भाजी करून बघा। जसं यापूर्वी मी चिघोरची भाजी पण टाकली आहे। पहिल्यांदाच यूट्यूबला ती भाजी पडलेली होती चिघोरची, तर ती पण तुम्ही पाहिली नसेल तर ती तुम्ही रेसिपी बघू शकता। सीझनेबल भाज्या ह्या वर्षातून एकदाच येणाऱ्या भरपूर भाज्या मी टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। आता काही सेकंदामध्येच आपली चटणी बोलता इथे बनवून तयार झालेली आहे। चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही याला म्हणू शकता। आणि भाकरी आमच्याकडे ज्वारीची तयारच आहे, त्यावर आता ही भाजी इथे टाकून घेणार आहे, चटणी चिंचेच्या फुलांची। आणि तिखट छान अशी चव, याची फ्लेवर एकदम छान येतो आहे घरामध्ये। आणि आता रावले जात नाही आहे, जसं आंबट म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं। तर आता ही भाजी इथे बनवून तयार। आवश्यकता तुम्हाला आवडत असेल कोथिंबीर याच्यावर तुम्ही कापून टाकू शकता। तर चिंचेच्या फुलांची ही भाजी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर सोबतच जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना ही रेसिपी समजेल। त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा। सोबतच बेलच्या घंटाला पण प्रेस करायला विसरू नका। याने तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे सगळ्यात नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल। आणि तुम्ही मी रेसिपी जी पोस्ट करते आठवड्याच्या, त्या मग तुमच्या मिस होणार नाही, तुमच्या सुटणार नाही ते रेसिपी। तर आता भाजीच बघून, बिलकुल चटणी बघून राहवल्या जात नाही आहे। आणि आता मी खाणार आहे। एकदम छान झालेली आहे ही चटणी, तोंडाला पाणी सुटतं आहे। एकदम मस्त टेस्टी छान वेगळी भाजी झालेली आहे। आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा। केल्यास कमेंट करून फीडबॅक द्यायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।